रोग म्हशीला आणि औषध पखालीला अशी ग्रामीण भागात एक प्रसिद्ध म्हण आहे आणि या म्हणीला खरं रूप मिळालंय। नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात एक बिल्लाळी नावाचं गाव आहे। या गावात काही दिवसांपूर्वी एक पिसाळलेल्या कुत्र्याने चावल्यामुळे म्हैस दगावली होती, पण ती दगावण्याआधी तिचं दूध गावातल्या 182 लोकांपर्यंत पोहोचलं होतं। चहा, खीर आणि अशा बऱ्याच पदार्थांमध्ये ते वापरलं गेलं होतं। 180 लोकांनी त्याचं सेवन केलं, पण तरीही 182 लोकांना रेबीज प्रतिबंधक लस देण्यात आली। गावात आरोग्य विभागाचं पथक आलं आणि म्हशीला रेबीज होता म्हणून आम्हालाही झाला असेल या भीतीने संपूर्ण 182 लोकांनी लस घेतली, असं डॉक्टर प्रणिता गव्हाणे यांनी सांगितलं। दरवर्षी भारतात कुत्र्यांमुळे व अनेक पाळीव प्राण्यांमुळे लाखो लोकांना रेबीज होतो। जगातल्या 33.33% पेक्षाही जास्त रेबीज रुग्ण भारतात आढळतात आणि त्यातल्या 96% कुत्र्या चावल्यामुळे होतात। दरवर्षी जवळपास 20,000हून जास्त भारतीयांना हा रोग होतो। प्राणी पाळणं चुकीचं नाहीये, पण त्यांचं लसीकरण, नियमित तपासणी आणि काळजी घेणं अत्यावश्यक आहे, कारण एक छोटासा निष्काळजीपणाही संपूर्ण गावाला धोक्यात आणू शकतो आणि बिल्लाळी गावाचा हा अनुभव त्याचं ताजं उदाहरण आहे।